महाराष्ट्रात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर महाराष्ट्रासाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे. अनेक दिवस दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यात आता वातावरण झपाट्याने बदलू लागले आहे. कालपासून अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली असून आज दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांसाठी पुढील 48 तास किती महत्त्वाचे ठरणार आहेत, जाणून घेऊया संपूर्ण हवामान अपडेट. नैऋत्य मान्सूनने काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी त्यानंतर त्याची पुढील वाटचाल काहीशी मंदावली होती. मात्र आता परिस्थितीत बदल होत असून पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून राज्यात पावसाची सक्रियता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोकणात पावसाची सक्रियता वाढणार. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. पुणे, सातारा, घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुणे आणि घाटमाथा परिसरातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूर, घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा. नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाची हजेरी. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात सर्वाधिक लक्ष अमरावतीकडे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहावे.